संक्रांतीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. संक्रांतीत जसा महिला वाण देत असताना जसा उखाणा घेतात, जणू काही कमळाबाईंनी तसंच सगळं जुळून आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खेळी नुरा कुस्ती मित्रांसोबत केल्या विकासाच्या बाता. कमळाबाई म्हणते चला आता लोकशाहीचा गळा कापा. या अनुषंगाने या निवडणुका संपन्न झाल्या. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचाच कित्ता हा याही निवडणुकीत गिरला गेला. उलट पक्षी एक पायरी वर चढत असताना नगरसेवक अनपद आणण्याचं एक कुटील डाव देखील या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी हा यशस्वी केलेला आहे. काँग्रेसने याही निवडणुकीत सर्वात जबाबदार विरोधी पक्ष ही भूमिका आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष ही भूमिका ही पार पाडलेली आहे. 350 नगरसेवक एकूण आमचे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील. 5 ठिकाणी आम्ही सत्तेत बसू तर 10 ठिकाणी आमची सत्तेत भागीदारी ही राहील. आमच्याशिवाय सरकार होऊ शकणार नाही अशी एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि पॅन महाराष्ट्रात क्रमांक 2चा पक्ष किंवा क्रमांक 3चा पक्ष म्हणून काँग्रेस हा पॅन महाराष्ट्रात राहील. आणि या अनुषंगानं आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू. ही सत्तेचं राजकारण नाही तर हे विचारांचं राजकारण आहे. या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत. लोकशाही खरोखर संकटात आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्या माध्यमातून काल परवा पाकिट पळवापळवी, बोगस मतदान, निवडणूक आयोगाला आपण धारेवर धरत असताना निवडणूक आयुक्तांची उडालेली भांबेरी, हे सर्व जे आपण बघतोय ते फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हाच यामागचा असणारा अर्थ आहे. जेव्हा राईटिस्ट विचार, जेव्हा हुकुमशाह हा वाढत असतो तेव्हा वाढत वाढत जातो आणि एका क्षणाला त्यांचा फुगा फुटतो. आता फुगा फुटण्याचा क्षण आता हा जवळ आलेला आहे. कालच आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि पुढचा सर्व काळ हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चेहरा, महाराष्ट्राचे चेहरे दाखवले, मग काही लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता थेट पैसे वाटत असताना विरोधकांची मानसिक दिवाळखोरी जी आहे ती या निमित्तानं अधोरेखित झाली. मात्र आम्ही कुठेही विचाराची तडजोड न करता, कुठेही अभद्र स्वरूपाची युती न करता काँग्रेस पक्ष पुढे गेला. आमच्या तमाम लढलेल्या सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो. कारण ही लढाई जिंकण्यापेक्षाही लढणारा कार्यकर्ता हा पक्षाला अधिक महत्वाचा आहे. अशा तमाम कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. मला अभिमान आहे की काँग्रेस पक्षामध्ये तडजोड न करता लढणारे आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या बुलडोजर समोर जमिनीत पाय रोवून उभे राहणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहे. याचा सार्थ अभिमान आहे. मिळालेलं यश हे निश्चित स्वरूपाचं हे सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. जे मिळालेलं जे अपयश आहे हा अपयश हा वैचारिक प्रेरणेचा आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित प्रयत्न करेल ही देखील या ठिकाणी जबाबदारीने सांगतो. आणि मकर संक्रांतीच्या आणि सत्तेच्या कमलाबाईंना शुभेच्छा देत असताना पुन्हा एक वार त्यांच्या विजयाचं वर्णन करायचं तर असं म्हटलं पाहिजे की करून घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमलाबाई बांधते आता सत्तेचा फेटा.